आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेत आता महाधुरळा उडायला सुरुवात झालेली आहे. अनेक उमेदवारांची निश्चिती झालेली आहे, त्यामुळे त्यांनी आता प्रचाराला थेट सुरुवात केलेली आहे चिन्हासह. आज आपण बघणार आहोत प्रभाग क्रमांक 10 अर्चना उत्तम कोराणे, जे भाजपकडनं इच्छुक आहेत. अनेक वर्षे कोराणे घराणे हे राजकारणात आहे. उत्तम कोराणे जवळजवळ 25 वर्षे राजकारण आणि समाजकारणात आहेत. त्यांच्या पत्नी 2000 ते 2005 या सालात नगरसेविका म्हणून निवडून आल्या शिवाजीपेठेतून. त्यानंतर 2005 ते 2010 उत्तम कोराणे हे स्वीकृत नगरसेवक होते. राष्ट्रवादीच्या वतीनं मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर अनेक कामगिरी सोपवली आणि ती कामगिरी कोराणे यांनी फत्ते केली आणि त्याचं बक्षीस म्हणून मुश्रीफ यांनी त्यांना स्वीकृत नगरसेवक पद दिलं. अगदी महापालिकेत सत्तेपर्यंत राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्ष पोहोचला. त्यामध्ये काही कारभाऱ्यांचा निश्चितपणे वाटा होता, त्यामध्ये उत्तम कोराणे यांचा वाटा नक्की होता. त्यानंतर 2010 ते 2015 पुन्हा एकदा त्यांना बक्षीस मिळालं. पुन्हा एकदा ते नगरसेवक झालेले आहेत. नगरसेवक असताना या भागात अतिशय चांगली कामं त्यांनी निश्चितपणे केलेली आहेत. राष्ट्रवादीचे सूत्रधार म्हणून काम करत असतानाच मोठ्या प्रमाणात निधी या भागात कसा येईल याचा त्यांनी निश्चितपणे प्रयत्न केला. हराळे गल्लीत ड्रेनेजचा असू दे, पाईपलाईन असू दे, ही कामं त्यांनी पूर्ण केली आहेत. म्हणजे 5 ते 6 कोटीची कामं त्यांनी या प्रभागात करत असताना प्रभागाचा एक विकास केला, प्रभागाचा कायापालट केला आहे. 8 नंबर शाळा असू दे किंवा त्या परिसरातला विद्यार्थी चौकापासून सरदार तालीमपर्यंतचा रस्ता असू दे, अनेक रस्ते त्यांनी केले आहेत. अगदी वाशी नाका ते बुवा चौक हा रस्ता सुद्धा मंजूर आहे, तोही लवकरच सुरू असेल. नगरसेवक असताना नगरसेवक नसताना दोन्ही वेळा त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांना मदत असू दे, गणवेश वाटप असू दे, वह्या वाटप असू दे किंवा इतर सामाजिक कामं, प्रत्येक सामाजिक कामात कोराणे यांचा निश्चितपणे पुढाकार असतो. महापूर आणि कोरोना काळात तर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. कोरोना काळात अनेकांना धान्य वाटप केलं, महापुराच्या काळात पाणी वाटप केलं. राजकारण बाजूला ठेवून सर्वांना मदत करणारा कार्यकर्ता अशी एक कोराणेंची ओळख आहे. रस्त्यावर राहणारा सर्वसामान्य, जे हवा कुठलीही डोक्यात न घेता जनतेची सेवा हेच आपलं कर्तव्य आहे असं मानून काम करणारे कार्यकर्ता म्हणून उत्तम कोराणे यांची ओळख आहे. त्यांच्या पत्नी अर्चना कोराणे यांनी 5 वर्षे नगरसेवक असताना अतिशय चांगलं काम केलं. त्यांचाही संपर्क अतिशय चांगला आहे. सर्वांत मिळून मिसळून वागणार हे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अर्चना कोराणे या भाजपच्या वतीनं प्रभाग क्रमांक 10 मध्ये इच्छुक आहेत. त्या नगरसेवक असताना किंवा उत्तम कोराणे नगरसेवक असताना अनेक सांस्कृतिक सभागृह बांधले. फिरंगाई हॉस्पिटलची अवस्था अतिशय वाईट झाली होती, ती अतिशय चांगली करण्याचं काम अर्चना कोराणे यांनी केलेलं आहे. निखिल कोराणे असू दे, अर्चना कोराणे असू दे, याशिवाय कोराणे फॅमिलीतील बहीण भाऊ सगळेच सध्या निवडणूक प्रचारात सक्रिय झालेले आहेत. 10 ते 12 जणांची टीम आहे. विकास कामांचा डोंगर कोराणे यांनी आपल्या प्रभागात रचलेला आहे आणि याच कामाच्या जोरावर, संपर्काच्या जोरावर ते या निवडणुकीत उतरत आहेत. 24 तास उपलब्ध असणारा, हाकेला ओ देणारा आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणारा कार्यकर्ता म्हणून कोराणे यांची ओळख आहे. आणि याच कामाच्या स्वभावाच्या जोरावर अर्चना कोराणे पुन्हा एकदा लोकांच्या समोर जात आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपकडून त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे त्यांनी प्रचाराचा नारळही फोडलेला आहे. इच्छुकांची संख्या मोठी आहे. एकूणच कोल्हापूर शहरात सध्या आता उमेदवारी हा एक चर्चेचा विषय आहे. या प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवाजीपेठेचा भाग मोठ्या प्रमाणात येतो. संभाजीनगर, न्यू महाद्वार रोड, गांधी मैदान, फिरंगाई, वेताळमळ तालीम असा सगळा परिसर, शिवाजीपेठ आणि उपनगर असा 2 भाग यामध्ये येतात. या दोन्ही भागात कोराण्यांचा संपर्क अतिशय चांगला आहे, कारण 25 वर्षे जनतेची
सेवा करणारा कार्यकर्ता म्हणून कोराणेंची ओळख असल्यामुळे याच ताकदीच्या जोरावर कोराणे आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात येत आहेत. बघूया काय होते या मतदारसंघात. आपल्याला अशाच काही राजकीय उमेदवारांच्या परिचय हवा असेल तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.